मित्रांनो, बांगलादेशमधील एका छोट्याशा घटनेने माणुसकी किती स्वस्त झाली आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अवघ्या 360 रुपयांच्या कर्जाच्या हप्त्यावरून एका तरुणाला लोकांसमोर अपमानित केलं गेलं, मारहाण करण्यात आली आणि त्याची प्रतिष्ठा अक्षरशः चिरडली गेली. रक्कम क्षुल्लक होती, पण झालेला अपमान मात्र प्रचंड असह्य होता. त्या अपमानानेच अखेर या तरुणाचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. त्याने एका मोबाईलच्या दुकानातून सुलभ हप्त्यावर मोबाईल विकत घेतला होता. शेवटचा हप्ता द्यायला जरासा विलंब झाला, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. शिवाय त्याचा मोबाईलही हिसकून घेण्यात आला. तो तरुण घरी परतला तेव्हा त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, पण मनावरचे घाव त्याहून खोल होते. त्याने कुटुंबियांना झालेल्या अपमानाची कहाणी सांगितली आणि काही वेळातच विष प्राशन केले. रुग्णालयात नेण्यात आले, उपचार झाले, पण मरणाच्या सावलीत ढकललेल्या माणसाला पुन्हा आयुष्याशी बांधता आलं नाही. एका क्षणात एक आयुष्य संपलं आणि समाज मात्र पुन्हा एकदा मूकदर्शक ठरला. ही घटना केवळ आत्महत्येची नाही, ही घटना आहे माणसाच्या सन्मानाच्या हत्येची. जिथे काहीशे रुपयांच्या बदल्यात माणसाला सार्वजनिकपणे अपमानित केलं जातं, तिथे प्रश्न पैशाचा उरत नाही, तो प्रश्न होतो माणसाची किंमत नेमकी किती. कायदा, समाज आणि व्यवस्था जर अशा अपमानाला थांबवू शकत नसतील तर अशा मृत्यूंची जबाबदारी कोणाची? आज ही घटना आपल्याला अस्वस्थ करते, कारण मृत्यू एका व्यक्तीचा झाला असला तरी जखम माणुसकीवर झाली आहे आणि ही जखम फार खोल आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय मित्रांनो? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सॉलिड बात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.